स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी तथा गुरुकुल अंबडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो व यापूर्वी आपण दशांश अपूर्णांकाची मूलभूत माहिती भाग क्रमांक 1 मध्ये पाहिली होती। या भागामध्ये आपण दशांश अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया यामध्ये भाग क्रमांक 2 मध्ये आपण यामध्ये अधिकची माहिती आपण पाहणार आहोत। स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी तथा गुरुकुल अंबडचा उद्देश असा आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचं मोफत मार्गदर्शन त्यांना मिळावं, हा हेतू या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आहे। तरी देखील सर्वांनी नियमितपणे यूट्यूब चॅनल पाहून आपला अभ्यासाची रिव्हिजन त्या ठिकाणी करून घ्यावी। तर ठीक आहे, अधिकचा वेळ न घालवता आपण दशांश अपूर्णांकाचे जो पुढचा मुद्दा आहे तो आता या तासिकेमध्ये घेऊ। ओके, पाव, अर्धा, पाऊण दशांश अपूर्णांकामध्ये लिहिणे। पाव म्हणजे कोणत्याही गोष्टीचा चौथा भाग असतो। उदाहरणार्थ 1/4 म्हणजे दशांशामध्ये सांगायचं म्हणजे 0.25 आणि अर्धा जर म्हटलं तर 1/2 2 पैकी एक भाग म्हणजे 0.50 आणि पाऊण म्हणजे 3/4 4 पैकी 3 भाग म्हणजे 0.75 असा त्याचा अर्थ होतो। तर याचा आपल्याला अशा पद्धतीनं या स्क्रीनवर जे उदाहरणं दिसतात असे उदाहरणं परीक्षेमध्ये आपल्याला गणित यावर आधारित येतात। उदाहरणार्थ 26.5 अधिक 17.5 अधिक 6.25 यांची बेरीज किती होईल असं आपल्याला विचारलं जातं। त्यावेळेस आपल्याला हे ज्या अक्षरामध्ये संख्या दिलेल्या असतील याचं दशांश अपूर्णांकामध्ये लेखन करता येणं खूप आवश्यक आहे आणि तेच आता आपण 3 तक्त्यांच्या साहाय्यानं पाव, अर्धा, पाऊण याला दशांशामध्ये कसं लिहायचं ते पाहू। तर पाव म्हणजे 0.25 0.25 तर सव्वा हा जो घटक लिहित असतो आपण तेव्हा आपल्याला 0.25 याचा उपयोग आपल्याला होणार आहे। उदाहरण बघू आपण आता या ठिकाणी। सव्वा जर लिहायचं असलं तर 1 आणि पाव असा त्याचा अर्थ होतो, म्हणजेच 1.25 सव्वा 2। आता नीट लक्ष द्या, याच्यानंतर सव्वा 2 जेवढे सव्वा आपल्याला लिहायचे, किती सव्वा 2.25 लिहायचे म्हणजे 2 लिहायचे, दशांश चिन्ह द्यायचा आणि सव्वा म्हणजे आपल्याला 2.25 हा भाग आपण पावसाठी वापरत असतो। सव्वा 8 8.25 सव्वा 5 जेवढे सव्वा लिहायचे तो अंक अगोदर लिहायचा, दशांश द्यायचं आणि समोर 2.5 लिहायचं। याचप्रमाणे सव्वा 22 लिहून दशांश चिन्ह द्यायचं आणि समोर 2.5 लिहायचं। सव्वा 9 लिहिले, दशांश चिन्ह दिलं, समोर 2.5 लिहिलं। अशा पद्धतीने सव्वा ह्या घटकाचं लेखन आपण या ठिकाणी करू शकतो। त्यानंतर याप्रमाणेच आता साडे म्हणजे 0.50 अर्धा भाग जेव्हा आपल्याला लिहायचा असतो, अर्धा त्याला साडे लिहिताना तो अर्धा भाग आपल्याला वापरायचा असतो। उदाहरणार्थ 1.5 म्हणजे 1 आणि अर्धा म्हणजे 1.50 हे झालं 1.5। त्यानंतर 2.5 म्हणजे 2 आणि अर्धा। त्यानंतर 10.5 आता जेवढे साडे लिहायचे असते आपल्याला तो अंक अगोदर लिहायचा, 10 त्या ठिकाणी दशांश दिलं आणि साडे म्हणजे 50 26 दशांश चिन्ह दिला आणि समोर 50। याचप्रमाणे 35
35 लिहिला, दशांश दिला आणि त्याच्या समोर काय लिहिलं आपण 50. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जेव्हा आपल्याला सव्वा लिहायचा असतो कोणतीही संख्या सव्वा मध्ये, सव्वा 80 लिहायचे, दशांश द्यायचा, सव्वा ऐवजी सव्वा शब्दाऐवजी 0.25 त्या ठिकाणी घ्यायचं, साडे आलं की 0.50 घ्यायचं आणि पावणे आलं की 0.75. पण इथं एक प्रॉब्लेम आहे थोडा. पावणे दोन पाव उणे 2 म्हणजे 2 मधून पाव काढून टाकायचा, एक अंक मागं यायचं. पावणे 2 म्हणजे 1 लिहायचा पॉइंट आणि 7.5. पावणे 10 म्हणजे 9 आणि पाऊण म्हणजेच पावणे 10 असा त्याचा अर्थ होतो. पावणे 14 13.75 म्हणजे एक अंक मागं यायचं आणि 0.75 लिहायचं. पावणे 28 म्हणजे 27 लिहायचे, 27.75 याप्रमाणे पावणे 3 जर म्हणलं तर 2.75. यावरील काही उदाहरणं आपण सोडून दाखवलेले आहेत. सव्वा, साडे आणि पावणे याचं लेखन दशांशात कसं करायचं याची काही उदाहरणं सोडून दाखवलेत. याचा आधार घेऊन राहिलेले न सोडवलेले उदाहरणं आणि या पुढील पेजवरचे काही उदाहरणं त्याचा सराव तुम्ही करायचा. तर अशा पद्धतीनं पाव, अर्धा, पाऊण यांचं दशांशात लेखन कसं करायचं दशांश अपूर्णांकात ते आपण या ठिकाणी पाहिलं. यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी. दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी नेमकी कशी करायची ते आता या ठिकाणी आपण पाहू. दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना सर्वप्रथम काय करायचं, दशांश चलनाखाली दशांश चिन्ह मांडून घ्यावे. दशांशाखाली दशांश मांडायचं. पूर्णांकाप्रमाणे बेरीज व वजाबाकी करून दशांश चिन्ह उत्तरात योग्य ठिकाणी द्यावे. थोडक्यात सांगायचं म्हणजे नवीन असं काही नाही. दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना सर्वात महत्त्वाचा पॉइंट असा आहे, दशांशाखाली दशांश मांडायचं, बाकी काही नाही. नेहमीप्रमाणे आपली बेरीज करायची, नेहमीप्रमाणे वजाबाकी करायची आणि दशांशाखाली दशांश मांडलं तो तशाला तसाच खाली उत्तरामध्ये घ्यायचा. अशा पद्धतीनं काही उदाहरणं आपण सोडून बघू, जे राहतील त्याचा सराव तुम्ही करायचा. आता बेसिक कन्सेप्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी एक उदाहरण आहे, 22.543 अधिक 8.12. ठीक आहे, हा भाग थोडा कट करून टाकू आपण इकडला, एवढंच बघू. ही बेरीज आता आपल्याला करायची आहे. तर बघा 22.543 हे लिहून घ्यायचं अगोदर. दशांशाखाली दशांश द्यायचा. पुढची संख्या पाहिजे. आता दशांशाच्या अलीकड 8 आहे, इथं 8 लिहायचे. दशांशाच्या पलीकड 1 2 आहे, इथं 1 2 लिहिले. इथं काही नाही म्हणजे 0 दिले तरी चालतात. यांची करायची बेरीज. आणि बेरीज तर सगळ्यांना येतेच, याच्यात टाइमपास करण्याची गरज नाही. 3 ला 3, 4 आणि 2 6, 5 आणि 1 6, दशांशाखाली दशांश, 8 आणि 2 10, हातचा आला 1 2 आणि 1 3. आन्सर आलं 30 दशांश चिन्ह 663. नेक्स्ट हे पाहू आपण. दशांशाखाली दशांश देऊ. दशांशाच्या अलीकड 1 मिनिट आपण काय करू, इकडे घेऊ. 9 दशांश चिन्ह 9 9 0 9. दशांश खाली दशांश देऊ. दशांशाच्या अलीकड काय आहे 7 आणि 3 म्हणजे 37. पलीकडे आहे 1 आणि 4. यांची करायची बेरीज. इथं काही नाही म्हणजे 0 दिले तरी चालतात, नाही दिले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही. 9 ला 9, 0 9 4 13, हातचा आला 1, 9 2 11, हातचा आला 1, दशांशला दशांश, 9 7 16 आणि 1 17, हातचा आला 1 3 आणि 1 4.
आन्सर आलं 47.1309. फक्त एक पॉईंट ध्यानात ठेवायचा, दशांशाखाली दशांश घेणे आणि डावीकडील उजवीकडील अंक व्यवस्थित मांडून घ्यायचे आणि त्याची बेरीज करायची. याच्यापेक्षा याच्यामध्ये नवीन असं काही नाही आहे. उर्वरित एक्झाम्पल तुम्ही सोडू शकता. नेक्स्ट, या ठिकाणचे उदाहरणं अशाच पद्धतीने आपल्याला सोडवता येतील. हे एक सोडून बघू आपण अजून. चला एक घेऊ अजून. हे एक उदाहरण घेऊ आपण. हा भाग थोडा कट करू, पलीकडचा आलेला आहे तो. चला 0.007 हे लिहिलं आपण. दशांशाखाली दशांश मांडायचं, हा नियम आहे आपला. दशांशाखाली दशांश. दुसरा अपूर्णांक दशांश अपूर्णांक पहा, इकडं 0 आहे, इकडं 7 आहे. परत दशांशाखाली दशांश, इकडं 0 आहे, इकडं 0.7 आहे. इथं काही नाही म्हणजे 0 दिले तरी चालतात. परत दशांशाखाली दशांश, इकडं 7 आहे, इकडं 7 आहे, इथं काही नाही म्हणजे 0. यांची करायची बेरीज. बस फक्त मांडणी महत्वाची, बेरीज तर फार सोपी असते. 7 7 आणि 7 14, हातचा आला 1. 7 आणि 7 14 आणि 1 15, हातचा आला 1. 7 आणि 1 8. हे झालं आन्सर. म्हणजे दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना दशांशाखाली दशांश मांडणे आणि नेहमीप्रमाणे बेरीज करून घ्यायची. बाकी असं नवीन असं काही नाही आहे त्यामध्ये. ठीक आहे, असेच काही वजाबाकीचे उदाहरणं पाहू. नियम तर तोच आहे. वजाबाकीला देखील दशांश अपूर्णांकाच्या बेरजेचा जो नियम आहे तोच या ठिकाणी आहे. चला, हे तिसरं उदाहरण आलंय या ठिकाणी थोडं चुकून. तर आपण आता हे सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघू. 884.004 दशांशाखाली दशांश मांडणे. अलीकडील भाग लिहायचा 7 3, पलीकडे काय आहे 4 1 2, वजाबाकी 4 मधून 2 गेले 2. आता 0 मधून 1 जात नाही, शेजारी गेलो, शेजारी पण 0. आता काहींना प्रश्न पडतो दशांशाच्या पलीकडे हातचा देता येतो का उसना. काहींना वाटतं की देता येईल का नाही. काही प्रॉब्लेम नाही, आपल्या वजाबाकी प्रमाणेच करायचं. मग याने याला उसना दिला, दशांशा याने याला उसना दिला. 10 मधून 1 गेले 9, इथं राहिले 9. 9 मधून 4 गेले 5. 3 मधून 7 जात नाही. आता दशांश खाली दशांश आला. 13 मधून 7 गेले 6. 7 मधून 3 गेले 4 आणि 8 ला 8. अशा पद्धतीने याची वजाबाकी आपण करू शकतो. सांगायचा उद्देश म्हणजे फक्त मांडणी महत्वाची आहे. दशांशाखाली दशांश मांडणे आणि दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी त्याच पद्धतीने आपल्याला करायची आहे. अजून एखादं उदाहरण हे एक घेऊ आपण आणि थांबून जाऊ. मग 94.772 दशांश खाली दशांश मांडला. अलीकडं 3 आहे, पलीकडं 0.4 आहे. इथं काही नाही म्हणजे 0 द्यायचं, इथं काही नाही म्हणजे 0 द्यायचं. वजाबाकीची क्रिया, वजाबाकीचं चिन्ह. 2 मधून 0 गेले 2 लिहिले. 7 मधून 4 गेले 3. 7 मधून 0 गेला 7. दशांश खाली दशांश. 4 मधून 3 गेला 1 आणि 9 ला 9. आन्सर आहे 91.732. अशा पद्धतीनं आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि दशांश अपूर्णांकाची वजाबाकी आणि पाव अर्धा पाऊण यांचं दशांशामध्ये कसं रूपांतर करायचं ते या घटकामध्ये, या पाठामध्ये पाहिलेलं आहे. स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सराव करून नवोदय आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळावं हा प्रामाणिक उद्देश या चॅनलचा आहे. सर्वांनी चॅनल वारंवार बघून येणारे अपडेट्स तुम्हाला मिळण्यासाठी त्याला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला दररोज येणारे नवनवीन जे घटक आहेत, यानंतर आपण 10 सराव पेपर नवोदय आणि 10 सराव पेपर शिष्यवृत्तीचे देखील
पूर्णपणे सविस्तरपणे एक्सप्लेनेशन या माध्यमातून घेणार आहोत, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.